हुजूर इस कदर भी ना इतरा के चलिए, हुजूर इस कदर भी ना इतरा के चलिए, खुले आम आंचल न लहरा के चलिए, हुजूर इस कदर भी ना इतरा के चलिए। बहुत खूबसूरत है हर बात, लेकिन अगर दिल भी होता तो क्या बात होती, लिखी जाती फिर दास्ताने मोहब्बत, लिखी जाती फिर दास्ताने मोहब्बत, एक अफसाने जैसी मुलाकात होती, हुजूर इस कदर भी न इतरा के चलिए, हुजूर इस कदर भी न इतरा के चलिए। आज आमचा पिकनिकचा लास्ट डे आहे. खूप 2 दिवस खूप मजा केली, अंग वगैरे दुखून येते. आता हा आमचा शेवटचा ब्रेकफास्ट आहे. इथला शेवटचा इथला महत्वाचा आहे. तर मस्त आम्हाला ऑमलेट पाव, चंदा पण ऑमलेट पाव. फक्त आमची सिद्धी आहे ती बघू आता काय आम्हाला येईल. सरप्राईज सॉस सिद्धीला चालेल, पण तिचा उपवास आहे, होते का आम्हीच खाऊ ते. मुद्दामून बोलते आम्हाला. तुम्ही ताई तोपर्यंत हे करा. एक सोडाची बॉटल ठेवली ती खायला आपलं, आणि आम्ही त्या दिवशी एकटच होतो तिघी. किती नाचणार त्यात, ते थम्सअपला ते मांडून घेणार, ते फसवण्यासारखं. हा सो हाय कराल सगळे. हा मी व्हिडिओतच सांगते. हे आम्ही काल इकडे आलेलो, तर इकडे आम्ही काल इथे थांबलो. मी म्हंटल ना इकडे आम्हाला एक फॅमिली भेटली, मग ते आम्हाला म्हणाले की थांबा. तर हेच ते सगळे, ह्यांनी आम्हाला आग्रह केला, आम्ही थांबलो, आणि खरं वर्थ म्हणतात ना, जे थांबलो त्याचं चीज झालं. काल सगळे ह्यांनी, आमच्या मॅडमनी वगैरे पण गाणी वगैरे म्हटली. काव्याने स्पेशली इतकी छान छान गाणी म्हटली. काव्या हाय कर. काव्याने आम्हाला, मला आणि चंदाला स्विमिंगचं हे पण काय काय ट्रिक्स वगैरे शिकवले. तुम्हाला भेटून सगळ्यांना खूप छान वाटलं. ब्लॉग नक्की बघा माझा, आणि भेटू आपण पुन्हा. खूप मजा आली. येस. हा बोल. हा, तर आम्ही 2 दिवस जिथे थांबलो होतो, एका दिवसाचाच प्लॅन करून आलेलो, पण 2 दिवस थांबलो त्या ग्रँड कार्निवल रिसॉर्टच्या सर्वा जान्हवी ताई आपल्या बरोबर आहेत आता. आणि मेन गोष्ट म्हणजे मला मेन्शन करायची होती की आम्ही इथे, मी आणि पूनम मॅडम पहिल्यांदाच आलो, पण चंदा आधी आली होती. पण चंदाशी पण आमचं बोलणं झालं नव्हतं की कसं आहे काय आहे वगैरे. मी युट्यूबवर सर्च केलेलं, जसं आपण सगळीकडे जाताना बघतो तसं मला एक ब्लॉग दिसला होता, आणि त्यात स्पेशली तुमचं नाव लिहून कमेंट होती की जान्हवी ताईने खूप आमची काळजी घेतली वगैरे असं. तर मी म्हटलं अच्छा बघू. मग आम्ही गेल्यावरती आता आम्ही पण तशाच, म्हणजे आम्ही पण त्याच मताला सहमत आहोत. आम्हाला खूप छान वाटलं 2 दिवस. थँक्यू. आणि स्पेशली द हॉस्पिटॅलिटी हिअर, द ग्रेट, म्हणजे एकदम सगळे इतके तुम्ही सगळ्यांशी बोलून काळजी घेत होतात सगळ्यांची, विच वॉज व्हेरी गुड. मी एकटीच ह्या दोघींमध्ये व्हेज होते, पण मला असं कुठेही वाटलं नाही की अरे यार आपल्याला मजा नाही येते, कारण पहिल्या दिवसापासून अगदी मोदक होता, शिरा होता, काजूची भाजी होती काल रात्री, तर त्याच्यामुळे जेवण वगैरे पण खूप आवडलं आम्हाला. थँक्यू. सो थँक्यू फॉर द एक्सपिरियन्स. तुम्ही काय बोला? नाही, खरंच म्हणजे स्टार्टिंग पासून जे आमचा दोघींचा कॉन्टॅक्ट होता इथे येण्यापासून, की कसं यायचं काय, आणि हॉस्पिटॅलिटी हा इथला पार्ट झाला आल्यानंतर. पण जे कॉन्टॅक्ट करून जी त्यांनी माझी परोपरी काळजी घेतली, म्हणजे मी स्वतः विसरले काही गोष्टी, पण तू कशी येणार आहेस, कसं जाणार आहेस, फेरी कुठची आहे, हे सगळं त्यांनी बघितलं. आणि हेच इम्पॉर्टंट असतं. ओनर फक्त तुमचा रिसॉर्ट पुरता मर्यादित न राहता तुम्हाला तुमच्या घरापासून इथे कसं आणणार हे जास्त महत्त्वाचं असतं. हे त्यांनी खूप चांगल्या प्रकारे केलं. इथे तर आम्हाला हॉस्पिटॅलिटी खूप छान मिळाली, पण मी थ्रू आउट द जर्नी मुंबई टू अलिबाग ही खूप मी त्यांची एक्सपिरियन्स केली.
सो थँक्यू सो मच. आणि त्यांनी इथे सगळ्या प्रकारची आमची काळजी घेतली, सगळ्या म्हणजे सगळ्या, ओली सुकी सगळ्या प्रकारची काळजी घेतली आहे. आणि तुम्हाला जर इथे यायचं असेल तर इथलं फूड खूप अप्रतिम आहे, इथलं ॲम्बियन्स खूप अप्रतिम आहे. त्यानंतर नागाव बीच अगदी 5 मिनिटावर चालत आहे. तुम्ही तुमच्या फ्रेंड्ससोबत आलात, फॅमिलीसोबत आलात तर तुम्ही रात्री वगैरे कधी तुम्ही चिल मारू शकता, चिल आउट करू शकता तिकडे जाऊन. आणि दुसरं प्लस पॉईंट या रिसॉर्टचा की यांचा मुलगा साहिल उत्कृष्ट गातो. त्यांनी जी काय 2 दिवस माहोल क्रिएट केलेला संध्याकाळचा तो एकदम म्हणजे ऑसम होता तो. सो थँक्स टू साहिल ऑल्सो. आणि इथल्या ज्या सगळ्या आमच्या ताई आहेत त्यांनी ज्या आम्हाला छान प्रकारे जेवण बनवून दिलं त्यांचे पण खूप आभार. त्यांनी पण खूप रूम सर्व्हिसपासून खूप छान फॅसिलिटी दिली. तर आपण ताईंना थोडंसं सांगूया, कारण नक्की मी तर सांगेल की प्रत्येकाने एकदा तरी आपल्या फॅमिलीसोबत आणि फ्रेंड्ससोबत नक्की व्हिजिट करा. तुम्हाला हॉस्पिटॅलिटी 101% 201% चांगलीच मिळणार, कारण ताई खरंच खूप छान मॅनेज करतात. ताईंकडून आपण तुम्ही पण 2 शब्द. थँक्यू सो मच. या दोघींनी एवढी स्तुती केली आहे. पण कसं आहे की आपण घराच्यापासून आपण लांब आलो ना, आणि एस्पेशली लेडीज ना, वरण भात जरी बाहेर कोणी दिला ना तरी ते त्याची स्तुती करतात. करेक्ट. बट आपल्याकडे जी लोक येतात, हे होमस्टे आहे, दिस इज नॉट अ हॉटेल, यु नो. हे होमस्टे आहे आणि बेसिकली होम अवे फ्रॉम होम हे कॉन्सेप्ट घेऊन, आणि थोडं गोवन थीम, मी गोव्याची आहे, सो गोवन थीम, गोवन स्टाईल फूड ही आमची स्पेशालिटी आहे. तर त्या हिशोबाने कस्टमर्ससारखे ट्रीट होत नाही. आणि हे ईच अँड एव्हरी, म्हणजे माझ्याकडे जितके कस्टमर्स येऊन गेले त्या सगळ्यांना हे यु नो दे विल अग्री की दिस इज अ सेकंड होम फॉर देम. म्हणजे असं पहिल्यांदा येऊन जाणाऱ्याला सेकंड टाईम असं वाटतच नाही की यु नो एक फोन कॉल की जान्हवी आम्ही येतोय अँड एव्हरीथिंग विल बी टेकन केअर. तर थँक्यू सो मच फॉर गिव्हिंग सच अ रॉयल ट्रीटमेंट टू मी. आणि येत राहा असेच. आणि बस, आणि काय बोलू. तुम्हाला मी लोकेशन वगैरे सगळं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सांगते एक्झॅक्टली. आणि जेव्हा येणार असाल तुमचं आणि कॉन्टॅक्ट सगळे तुमचे बर्थडे पार्टीज असतील किंवा तुमचं बॅचलर्स पार्टी असेल किंवा यु नो काही ओकेजन असेल तरी केटर. अराउंड 25 पीपलची कपॅसिटी आहे. अराउंड 20-25 पीपल असले तर मी द एंटायर प्लेस आय गिव्ह इट टू देम. शिवाय बरेच बॅचलर्स पार्टीज म्हण, 5th बर्थडे, यु नो, आजी आजोबांचे बर्थडेज, आजी आजोबांचे ॲनिव्हर्सरीज. सो एक छोटंसं कोझी प्लेस आहे वेअर एव्हरीथिंग रिगार्डिंग फूड विल बी टेकन केअर ऑफ. तुम्ही फक्त यू नेम इट अँड वी विल गिव्ह इट. येस. आणि तुम्हाला लाईव्ह सिंगिंग आणि होस्टिंग हेही तुम्हाला मिळून जाईल. ते फक्त त्यामुळे तुमचे जर स्पेशल काही तुमचे ओकेजन असतील तर नक्की ते या, तुम्ही एकदा तरी याच. 100% recommended. 100%. थँक्यू. थँक्यू सो मच डिअर. थँक्यू. आई तुझा जावई फन करतोय तर तुझ्या मुलीला पण
तर अलिबाग सिरीजमधला हा आपला शेवटचा व्लॉग होता आणि आय होप तुम्हाला तिन्ही व्हिडिओज आवडले असतील, 4ही व्हिडिओज आवडले असतील. अलिबागमध्ये आम्ही कुठे राहिलो वगैरे याचे डिटेल्स मी आधीही दिलेले आहेत. ते बघण्यासाठी तुम्ही हे आधीचे व्लॉगसुद्धा नक्की बघा. आणि ह्या ज्या आहेत त्या जान्हवीताई ज्या ग्रँड कार्निवलच्या ओनर आहेत त्यांचेसुद्धा म्हणजे त्यांना कॉन्टॅक्ट कसा करायचा ह्याचं वगैरे पण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत. बाकी आमची कॅरिओकेची गाणी आवडली असतील तर व्हिडिओला लाईक नक्की करा. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत डू सबस्क्राईब. बाय बाय.